नागपुर के सोनेगांव थाना क्षेत्र में 20 तारीख को एक दुकान में चाकू की नोक पर रंगदारी मांगने की घटना सामने आई है। शिकायतकर्ता की दुकान में आरोपी सागर तिवारी ने कर्मचारी करमचंद जेठानंद को चाकू दिखाकर धमकाया और उससे 13,500 रुपये की मांग की। घटना की जानकारी मिलने के बाद सोनेगांव पुलिस ने कार्रवाई करते हुए आरोपी सागर तिवारी को गिरफ्तार कर लिया। बताया जा रहा है कि आरोपी की पहचान सीसीटीवी फुटेज की मदद से की गई थी। पुलिस ने मामले में आगे की जांच शुरू कर दी है। आमच्या पोलीस स्टेशनला जे आहे 20 ऑगस्ट 2026 रोजी सुमार म्हणजे 11 वाजताच्या सुमारास जे आहे गुरु नानक किराणा स्टोअर्स त्याचे जे मालक आहेत करमचंद झांगीराम जेठानी वय 59 वर्ष राहणार प्लॉट नंबर 49 सिंधी कॉलनी खामला नागपूर यांचं जे दुकान आहे गुरु नानक किराणा भंडार तिरुपती लेआउटला दुकान आहे। त्या दुकानामध्ये जे आहे ते दुकानामध्ये जे आहे एक व्यक्ती आला। त्या व्यक्तीने जे आहे त्यांना त्या ठिकाणी चिवडा वगैरे खाल्ला आणि चिवडा खाल्ल्यानंतर लगेच थोड्या वेळानंतर जे आहे त्यांनी जे आहे त्यांना चाकूचा धाक दाखवून त्यांच्याकडे असलेले जे पैसे आहेत ते पैसे जे आहेत त्याने जे आहेत म्हणजे एकूण 13,500 रुपयाचा रोख रक्कम जे आहे ते त्याने जे आहे लंपास केलेली होती। त्याच्यानुसार जे आहे पोलीस स्टेशन सोनेगाव येथे जे आहे अपराध क्रमांक 209/2026 कलम 309(4), 351, 311, 351(2) भारतीय न्यायसंहिता 2023 अन्वये जे आहे ते गुन्हा दाखल केलेला होता। सदर घटनेच्या दिवशी जे आहे आमच्या नाईट ऑफिसर आणि तसंच जे आहे DB पथक यांनी जे आहे सदर ठिकाणचे सीसीटीव्ही फुटेजेस जे आहे ते बघितले होते आणि त्याच वेळेला जे आहे आरोपीचं नाव जे आहे त्या ठिकाणी त्यांनी जे आहे ते निष्पन्न केलेलं होतं। त्याच्यामध्ये एक आणि सदरचे फुटेज बघून जे आहे ते फिर्यादीला दाखवले। फिर्यादीने खात्री करून जे आहे ते पटवलं तर त्याचं नाव जे आहे ते सागर तिवारी म्हणून जो आहे हा जो आहे रेकॉर्डवरचा आरोपी आहे। याच्यावरती 2-3 पोलीस स्टेशनला जे आहेत ते गुन्हे दाखल आहेत। तर अशा आरोपीला जे आहे ते निष्पन्न करून जे आहे काल रात्री जे आहे त्याला सदर गुन्ह्यामध्ये जे आहे कायदेशीररित्या अटक केलेलं आहे आणि आता त्याला जे आहे पोलीस कस्टडी रिमांडसाठी जे आहे माननीय न्यायालयात जे आहे ते हजर करण्यात आलेलं आहे।